बांगलादेश सरकारने कांद्यावरील आयात बंदी हटवत 50 परवानेधारक व्यापाऱ्यांना कांदा आयातीची परवानगी दिलेली होती 30 टनापर्यंत। आता ही 200 परवानेधारक व्यापाऱ्यांना 30 टनापर्यंत म्हणजे पर दिवसाला 6000 मॅट्रिक टन भारतातून कांदा आयातीला परवानगी दिल्यामुळे आपण पाहू शकतात का लासलगाव बाजार समितीतून आता या ठिकाणी कांदा जो आहे तर तो बांगलादेशात निर्यातीसाठी या ठिकाणी ट्रकमध्ये आता तयार होत आहेत आणि या ठिकाणी जे तर ते मजुरांमार्फत या ठिकाणी कांद्याची प्रतवारी करत जो कांदा आहे तर तो ह्या गोण्यांमध्ये भरला जात आहेत आणि तो ह्या समोर असलेल्या उभ्या असलेल्या ट्रकमध्ये तो लोड होऊन तो बांगलादेशसाठी निर्यात होणार आहेत। मात्र बांगलादेश सरकारच्या ह्या निर्णयामुळे कांद्याची अग्रसर बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात 1 डिसेंबरच्या तुलनेत दुप्पट सरासरी बाजारभावात वाढ झालेली आहे। 1 डिसेंबर रोजी कांद्याला जो आहे तर तो 1100 रुपये इतका सरासरी बाजारभाव होता। आता हाच कांद्याचा बाजारभाव जो आहे तर तो 2200 रुपये प्रति क्विंटल सरासरीपर्यंत आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण जरी असलं मात्र चांगला बाजारभाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने बांगलादेश सरकारकडे पाठपुरावा करत कांद्या आयातीवरील संपूर्ण निर्बंध हटवत सर्व व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी कांदा आयात करण्यासाठी परवानगी द्यावी, जेणेकरून याचा फायदा जो आहे तर तो भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार असल्याचं या ठिकाणी कांदा निर्यातदार व्यापारी सांगत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।